अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर शहर आणि परिसरात 500 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनामध्ये आणणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। मोहन पवार उर्फ देवाभाऊ राहणार राजेंद्रनगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। शाहूपुरी पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली असून त्याच्याकडून नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलिसांनी बनावट नोटांची विक्री करणाऱ्या राहुल किरुगडे याला ताब्यात घेतले होते। त्याच्या चौकशीतून नोटांची खरेदी करणाऱ्या गुरु मेंगाणे आणि राहुल रसाळ यांची नावे समोर आली। या तिघांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 1,31,000 रुपयांच्या 262 नोटा बनावट नोटा जप्त केल्या होत्या। मात्र या संपूर्ण रॅकेटचा मुख्य म्होरक्या मोहन पवार उर्फ देवाभाऊ हा तेव्हापासूनच फरार होता। पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजेंद्रनगर परिसरात सापळा रचून देवाभाऊला अटक केली। त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरला जाणारा कलर प्रिंटर आणि इतर तांत्रिक साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या टोळीने आतापर्यंत किती नोटा बाजारात खपवल्या आहेत आणि यात आणखी कोणाचा हात गुंतले आहेत का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। नागरिकांनी 500 रुपयांच्या नोटा स्वीकारताना त्यावरील सुरक्षा चिन्हे तपासावीत आणि संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।